भारतीय हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून ओळखतात. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींची पोस्ट. लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वृत्तपत्रात विशेष लेख प्रसिद्ध. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष झाली. फडणवीसांनी लेखातून आणीबाणीवर टीका केली. इंदिरा गांधींची आणीबाणी शिस्त लावणारी होती, मात्र सध्या देशात अघोषित आणीबाणी. भाजपनं आणीबाणीवरून ढोंग करू नये, संजय राऊतांचा निशाणा. विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट. खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीत भोजन. थाळीचे भाडे 550 रुपये तर भोजनाचा खर्च 4000 रुपये. चांदीच्या ताटातून पंचपक्वान्न देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप. सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते. अंदाज समितीच्या कार्यक्रमातील जेवणाच्या ताटावरून संजय राऊतांचा घणाघात. तर महाराष्ट्राच्या अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप. त्यांना शानबाजी आणि चैनबाजीची चटक लागली आहे, राऊतांची टीका. सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. आगामी निवडणुकांसंदर्भात भाजप मंत्री आणि नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक. महाराष्ट्रात भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या. देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सूचना. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचंही वाटप. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचा कानमंत्र. ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाची मंत्री आणि नेत्यांवर जबाबदारी. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचा सूर. लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार. महत्त्वाच्या महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, नेत्यांचं मत. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीस मान्यता. 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ नाराज. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध परवडण्याजोगा नसल्याचं मत. तर नाराजी नाही, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली. मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे, ते लुटारूंचे टोळके. शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा. या प्रकल्पामागील जनतेचे प्रश्न त्यांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाला मंजूर झालेल्या 20,000 कोटींपैकी 10,000 कोटी पालिका निवडणुकांसाठी वापरले जातील. संजय राऊतांचा आरोप. कारखान्यासाठी 500 कोटी घेऊन येतो असं अर्थमंत्री म्हणतात. अशा अर्थमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, संजय राऊतांची टीका. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पहिल्या फेरीतील दुसरा आणि तिसरा निकाल जाहीर. अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले आणि नितीन शेंडेंचा विजय. राजकीय रणनीतिकार नरेश अरोरांची अजित पवारांसोबत बैठक सुरू. आगामी निवडणुकांसाठी अरोरांची डिझाईन बॉक्स कंपनी राष्ट्रवादीचं काम करण्याची शक्यता. डिझाईन बॉक्सनं राष्ट्रवादीसाठी विधानसभेसाठीही काम केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही माजी आमदार नाराज. देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब बजबे, सुनील टिंगरे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. तर कोणतीच जबाबदारी आणि बैठकांना बोलावलं जात नसल्याची खंत. नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 28 जूनपासून दररोज जिल्हावार बैठका. मुंबईत पक्षाकडून नव्यानं मोर्चे बांधणी सुरू. 6 लोकसभा मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू होणार. राखी जाधवांची माहिती. प्रकाश आंबेडकरांच्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात निकाल. विधानसभेवेळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप. हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी मनसेकडून नवी मोहीम. गुगल फॉर्मच्या आधारे मनसे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया मागवणार. पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या जाणार. झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नांसाठी आज मुंबई काँग्रेसच्या एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा. एसआरएचे मुख्याधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी खासदार वर्षा गायकवाडांची भेट नाकारल्यानंतर काँग्रेस आक्रमक. अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी. नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आणि शिंदेच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद विकोपाला. वरिष्ठांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न होणार. विजय चौधरी यांची प्रतिक्रिया. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार. विमान दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी सरकारचा निर्णय. सूत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्समधील डेटा अद्याप रिकव्हर नाही. सूत्रांची माहिती. पोलिसांनी एका नेत्याच्या दबावापोटी माझ्यावर एफआयआर दाखल केला. माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप.
अमरावती जिल्हा बँकेत बच्चू कडू यांना मोठा दिलासा। बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राहणार। विभागीय निबंधकांनी कडूंना अपात्र ठरवलं होतं। स्थगितीच्या निर्णयानंतर बँक परिसरात बच्चू कडूंसाठी बॅनरबाजी। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल। माजी आमदार विश्वास नांदेकर हे चंद्रपूर यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक, तर हरिहर लिंगनवार आणि श्रीधर मोहोड यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची धुरा। राज्यात आरोग्य सेवेतील 32,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकला। 2 महिन्यांपासून पगार थकल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। लवकरात लवकर थकीत वेतन द्यावं, डॉक्टर ज्ञानेश्वर बागल यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील एका आमदारानं पत्नीच्या नावावर घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप। कुठलाही आमदार असो, या आरोपांची चौकशी केली जाणार। विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। जालन्यातील शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यात तलाठ्यानंतर आता अधिकारी देखील रडारवर। अंबड घनसावंगीच्या तत्कालीन तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांना सादर। तहसीलदार चंद्रकांत शेडके आणि योगिता खटावकर रडारवर।